बातमी पावसाची आहे। शिर्डीमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे। खरीपाच्या पेरण्या रखडल्या, शेतकरी चिंतेत आहे। शेतातून आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। खरीपाच्या सुरुवात होताच या ठिकाणी मान्सूनचं चांगलं आगमन होईल असं वाटत असताना 2 दिवस पाऊस झाला आणि शेतकऱ्याच्या आशा कुठेतरी पल्लवित होत असताना 2 दिवसाच्या पावसानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाने दडी मारली। त्यामुळे आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे शेतामध्ये जे शेत जो आहे या ठिकाणी जे आहेत ते कोरडे फटक पडलेले आहेत। 2 दिवसाच्या या पावसानंतर जे आहेत कुठेतरी शेतकऱ्यांची आशा ज्या आहेत त्या पल्लवी झाल्या होत्या। मात्र या ठिकाणी जे आहे शेतकरी हा हवालदिल होताना बघायला मिळतोय। या ठिकाणी जे आहे शेतीची कामं जे आहेत ते रखडले गेले। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची? या ठिकाणी 2 दिवसाचा पाऊस आला आणि त्यानंतर पावसाने दडी मारली। गेल्या महिन्यापासून आम्ही पावसाची प्रतीक्षा करतोय। जेमतेम 2 दिवस पाऊस पडला, आम्हाला वाटलं पाऊस पडेल, पेरण्या करू, पण आज पावसाने पाठ फिरवली। एकीकडे खतांचे दर वाढलेत, बियाणांचे दर वाढलेत, त्याच्यामुळे पाऊस नसल्याने केवळ मशागतीवर आम्हाला थांबावं लागले आणि आभाळाकडे बघावं लागते। कारण जर उशीर झाला तर आमचं खरीप वाया जाईल याची भीती आम्हाला आहे। पाऊस पण आला नाही, आता हे रानाला आम्ही खर्च करून बसलेलो। तुम्ही पाहताय तुमच्या इथे रानामध्ये आम्ही काही केलं नाही। आता नांगरटी आल्या, सगळं काम झालं, पेरणीचे आम्ही फक्त आता पावसाची वाट पाहतोय, पेरणी करू बा, पण आता पाऊसच नाही म्हणलं पेरणी तरी कशी करायची शेतकऱ्यांनी। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहिल्यानगर।